नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. एलएस मराठीच्या स्पेशल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. या स्पेशल बुलेटिन मध्ये आपण पाहणार आहोत 36 जिल्ह्यातील 36 घडामोडी. पाहूयात पहिली घडामोड. भिवंडीत टेलरच्या दुकानाला भीषण आग. आगीत संपूर्ण दुकान जळून खाक. सुदैवानं जीवितहानी नाही. कोल्हापूरच्या गांधीनगरमध्ये 2 गटात जोरदार हाणामारी. रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा समावेश असल्याचा संशय. मारहाणीचा व्हिडिओ समोर. गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. परभणीच्या पुंगळा ग्रामपंचायतीतील विकास कामांमध्ये भ्रष्टाचार. चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण. बीडमध्ये संजय गांधी निराधार योजनेचा पगार रखडल्यानं दिव्यांगाने कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतले. तहसीलदारांनी दुर्लक्ष केल्याचा दिव्यांगाकडून आरोप. साताऱ्यात मंत्री शिवेंद्रसिंह राजेंच्या उपस्थितीत तिरंगा ध्वज रॅली उत्साहात संपन्न. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी सातारा परिसर दुमदुमला. धाराशिवच्या कळंबमध्ये मुलींची भर रस्त्यात फ्री स्टाईल हाणामारी. भांडण पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. काही काळ वाहतुकीलाही अडथळा. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. रायगडच्या महाड तालुक्यात बंद घर फोडून 48,000चा मुद्देमाल लंपास. 2 सोन्याच्या अंगठ्या आणि रोख रक्कम घेऊन चोरटा पसार. महाड MIDC पोलिसात तक्रार दाखल. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत अकोला परिमंडळात विकेंद्रित सौर प्रकल्पाच्या उभारणीला गती. बुलढाणा जिल्ह्यातील 82 ठिकाणांवर 339 मेगावॅट तर 34 ठिकाणी 136 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प सुरू होणार. परभणी शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे 6 महिन्यांपासूनचे वेतन थकीत. वेतन मागणीसाठी मनपाच्या कार्यालयासमोर मुंडन आंदोलन. भिवंडीत बुरख्याच्या आडून दुकानातून घरगुती साहित्याची चोरी. चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. महिलेविरोधात संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. अमरावतीत आश्रमशाळेच्या वसतिगृहात विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळ सुरूच. 48 विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या खोलीत 110 विद्यार्थिनी मुक्कामी. अकोल्यात सोयाबीन बियाणे उगवले नाही. शेतकऱ्यांकडून कृषी विभागाकडे तक्रार. 9,000 तक्रारींमध्ये आढळलं तथ्य. अकोल्यात धाडसी घरफोडी. दागिन्यांसह रोकड लंपास. सुमारे 1,25,000चा ऐवज लंपास. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्यांची गाडी कैद. पोलिसांकडून तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरमधील दौलताबादमध्ये मोकाट कुत्र्यांचा लहान मुलावर हल्ला. सीसीटीव्हीत थरारक घटना कैद. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. पुण्यातील दौंड तहसील समोर तरुणाचा आमरण उपोषण. सोनवडी ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप. विलास घोलेंच्या पत्नीचा विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न. सौरव सोनावणेवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी 10 दिवसांपासून उपोषण सुरू. छत्रपती संभाजीनगरातील तिरंगा रॅलीत 18 वर्षाच्या आतील मुलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. गिरीश महाजन यांचं आश्वासन ठरलं खोटं. सिंधुदुर्गमधील कुडाळ पिंगुळी पाट मार्गावर पडलं मोठं भगदाड. बांधकाम विभागाकडून उपाययोजना तर दूर वाहनधारकांसाठी सूचना फलक देखील नाही. बीडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि संजय शिरसाट करणार संत भगवान बाबा ऊसतोड कामगार इमारतीचं उद्घाटन. या वसतिगृहात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था. पुणे बस स्थानकातील सोयी सुविधांचा अभाव. काम झालं नाही तर तुम्हाला घरी पाठवणार. बस स्थानकाची पाहणी करताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक संतापले. चाकण MIDCच्या रस्त्यांसाठी उद्योग मंत्री उदय सामंत मैदानात. 16 ऑगस्टला उद्योजकांसोबत बैठक. रस्त्यांच्या दुरावस्थेवर उद्योग मंत्र्यांची तातडीची बैठक. नाशिकमध्ये अवैध मालमत्तेचे व्यवहार करणाऱ्या 8 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल. न्यायालयानं मनाई आदेश दिलेले असतानाही बेकायदेशीरपणे दस्त नोंदणी होती सुरू. सावंतवाडीच्या आमसभेत आरोग्याच्या विषयावरून प्रचंड गोंधळ. आमसभा ठरली वादळी. भाजप आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झडप. गडचिरोलीत सर्पदंशानं 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू. यवतमाळमधील 39 आश्रमशाळांची तपासणी. आश्रमशाळांमधील सुरक्षा सुविधांची 8 दिवसात तपासणी. गडचिरोलीच्या घटनेनंतर आदिवासी विकास विभाग अलर्ट. बीडमधील दिवंगत नेते विनायक मेटे अपघात प्रकरणावर ज्योती मेटेंचे गंभीर आरोप. मेटेंच्या अपघातातील ड्रायव्हरवर संशय. न्यायालयात वारंवार गैरहजर राहत असल्याचा ज्योती मेटेंचा आरोप. हरियाणातील पलवल येथे जागतिक विक्रम. 5 किलोमीटर अंतरापर्यंत भारतीय तिरंगा अभिमानानं फडकवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित.
28 ऑगस्टच्या आत केलेली चूक दुरुस्त करा, तुमच्यावरती व्यंग करणार नाही, रद्द केलेले प्रमाणपत्र पुन्हा द्या, मनोज जरांगेंची मागणी. शिरूर शहरात जाणारा भुयारी मार्ग गेल्या अनेक दिवसांपासून बंद, अपघातांचा धोका वाढला. महालक्ष्मी मंदिराच्या संवर्धन कामावरून वाद, मूळ ढाच्याचं नुकसान झाल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप, मंदिराच्या कामावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. जालन्यात पोलीस अधिकाऱ्याला वाहनानं धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न, घटनेचा थरार सीसीटीव्ही मधून समोर, आरोपीला अटक, पुढील तपास सुरू. बारामती तालुका पोलिसांची मोठी कारवाई, 30 लाखांच्या 19 दुचाकी जप्त, सराई चोरट्याला पोलिसांकडून अटक. बुलढाण्यातील खामगावमध्ये प्रामाणिकपणाचा वस्तुपाठ, सापडलेला दागिना पोलीस स्टेशनमध्ये जमा केला, प्रकाश चोपडेंच्या प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुक. सिंधुदुर्गमध्ये दोडामार्ग तालुक्याची आमसभा, विकासाच्या प्रश्नांपेक्षा धक्काबुक्कीमुळे चर्चेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रवी किरण गवस यांच्याशी धक्काबुक्की झाल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळकरी मुलांनी बाटलीला माईक लावत मांडली रस्त्याची व्यथा, तुर्काबाद घाणेगाव रस्त्याची दुरवस्था कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी. अमरावतीमधील धामणगाव येथील कार्यालयीन वेळात पाटबंधारे विभागात कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या खाली, कार्यालयीन वेळात कर्मचारी गैरहजर, शेतकऱ्यांची कामं कशी होणार असा नागरिकांचा प्रश्न. लातूरमधील तांदूळजा आंबेजोगाई मार्गावर जीवघेणा खड्डा, नागरिकांनी खड्ड्यात फांदा लावून लक्ष वेधलं, प्रशासनाच्या दुर्लक्षावर नागरिकांची तीव्र नाराजी. या होत्या 36 जिल्ह्यातील 36 घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.